मॉर्निंग, इट्स मी दिव्या दिलीप. तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. 2025 मधला पहिला क्षण हा आहे मे महिना आणि आम्ही चाललेलो आहे जन्नतमध्ये, म्हणजेच कोकण व्हिजिट करायला. आज आम्ही लवकर निघतोय 3:30ला. ते कशासाठी ते तुम्हाला पुढे समजेलच, बट नाव लेट्स गो. सकाळी खूपच लवकर निघालेलो, त्यामुळे मी मस्त बॅक सीटला जाऊन झोपून दिलं. ते डायरेक्ट उठली ते म्हणजे ब्रेकफास्ट करायला. सो इकडे आम्ही ब्रेकफास्ट केला आणि निघालो, कारण आम्हाला निघायचं होतं ते म्हणजे मिरजला. त्यासाठीच आम्ही लवकर निघालेलो होतो. ते इथे आहे चिडगुपकर डॉक्टर, ते म्हणजे मधुमेहासाठी स्पेशालिस्ट आहे. तर ते आईला दाखवण्यासाठी इकडे आम्ही आलेलो. आम्ही घेऊन आलेलो रिपोर्ट, पण त्यांनी सांगितलेलं लेटेस्ट रिपोर्ट पाहिजे. सो जेवायला सांगितलेलं, जेवून नंतर शुगर चेक करायला सांगितलेलं. तर आम्ही इथे जेवायला आलेलो. हे आहे वीररत्न शिवाकाशीत प्रवेशद्वार, जे बरोबर डॉक्टरांच्या समोरच आहे. जेवल्यानंतर 2 तासानंतर टेस्ट होणार होती, तोपर्यंत काय करणार म्हणून मी येताना ना शिवाजी महाराजांचं स्मारक बघितलेलं, ते परत बघायला गेली. हे आहे शिवाजी महाराजांचे स्मारक. तर पुढे जाता जाता संत गाडगे बाबा प्रवेशद्वार पण आहे आणि त्याच्याही पुढे आहे हे आहे मंदिर. हे आहे मिरजचं मेन चौक आणि मी मस्तपैकी 10 मिनिटं फिरून येईपर्यंत हे गार दोघं जण झोपलेली. हे दोघं आराम करत होते, तोपर्यंत मी माझी सोय करून आलेली, कारण मी जेवली नव्हती. 11 वाजता काय जेवणार, आणि बाजूला एक पण ब्रेकफास्टचे दुकानं नव्हते. तोपर्यंत मी वेफर घेतले आणि बसायला जागा शोधत होती, बिकॉज 10-15 मिनिटं राहिलेली. तोपर्यंत मी बोली इथे बसते, यांना आराम करू दे. टेस्ट करून आम्ही निघालेलो आणि आम्हाला वाटेत भेटला तो म्हणजे सरप्रायझिंग पाऊस. आम्ही आता पोहोचणार होतो आंबोलीला, म्हणजेच माझ्या आत्तेकडे, पावसाचा आनंद घेत घेत. ओके बोल, हे काय सांग समजून, काय काय लय भारी. ओ लय भारी. वाह दीदी, वाह दीदी. हे कोणाचं घर आहे? हा, यार ये कितनी औसम है. फुलं भरपूर आहेत, गोंड्याची झाड आहेत, कडीपत्त्याचं झाड. तू नको बोलूच ना. हा, दोघांनी सांगायचं, भांडायचं नो नो नो. ओके. आणि ची 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 बस संपलं. अजून हा, कपडे सुकत घालायचं आणि ओ वाव, हे त्या घराच्या वरचे सगळे पत्रे आहेत. अच्छा ठीक है. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणून हे असं लावलेलं आहे. आणि ही आहे रिअल ब्युटी, सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात सुंदर असा आंबोली घाट. आणि त्या घाटावर स्पेशल आहे तो म्हणजे आंबोली धबधबा. एवढा छान आणि एवढा सुकूनवाला आहे. आहा हा. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो यो. सुकून का नाम सुना है? हाय हाय, इतना सुकून. फायनली आम्ही आमच्या पोचलो घरी. The next morning.
कालच्या दिवसभराच्या प्रवासाने आम्ही एकदम थकलेलो, आलो, फ्रेश झालो, जेवलो आणि झोपून दिलं. सकाळ सकाळ उठून हे आमचे 4 हिरो चालले आहेत आंबे काढायला. मस्तपैकी तयारी करून पाण्याची बॉटल वगैरे घेऊन चालले आहेत आंबे काढायला. तोपर्यंत आम्ही करतो आहे नाश्ता, त्यानंतर आम्ही जाणार आहे कोकणातला फेवरेट ब्रेकफास्ट. तो म्हणजे आहे घावणे आणि चटणी. ते म्हणजे मस्त मस्त चुलीवरची गरमागरम घावणी आणि ती आई आमची चहा बनवते आहे. एकदम पूर्ण थकलेली आहे कालच्या प्रवासात, पण चहा आणि घावणे याचा वेगळा स्वाद आहे. आणि मी इथे फिल्मी स्टाईलने फुल घावणे आणि चटणी खाताना हा 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 व्हॉट अ टेस्ट, सुकून. ही आहे माझी मोठी काकी. ती क्युटी बनून चाललेली आहे देवळाकडे. आज महाप्रसाद आहे त्यामुळे हेल्प करायला ती चाललेली आहे. आणि मी आणि आई चाललेलो आहे. जे आमचे 4 हिरो गेले आहेत आंबे काढायला, तो त्यांना बघायला, त्यांच्याबरोबर गप्पा मारायला आणि ऑब्व्हियसली व्हिडिओ काढायला. काय बोलता, देवळाकडे जायला टाइम अजून? आमच्या गावात ना कसं दिसतं सगळं, हे की नाही? हे आमचं गाव. ती पण येईल ना सोडायला, ती कुठे लांब राहते. जाऊया ना, होते आंबे काढतो ते 5 मिनिटं बघून येऊया. नको जातील, मी येईल 5 मिनिटं. हा, एवढं ऊन लागतंय पण आम्ही चाललेलो आहे आंबे काढायला, कारण काकाने ऑलरेडी गेलेले आहेत. सो लेट्स सी काय काढतात आहे काय नाही. ही आता मला घ्यायला आली आहे परत, बघू काय बोलते ते. हा, कुठे चालले, कुठे? तसं नाही बोलत आहे, म्हणजे गाडी घेऊन पहिली खाली जाते. ही आहे सायली, माझ्या आत्याची मुलगी. आम्हाला जायचं होतं सावंतवाडीला, तर ती मला बघायला आली. तर तिला मुली, चल आपण पहिले आंबे काढतात ते बघूया, त्याच्यानंतर आपण जाऊया सावंतवाडीला, बिकॉज तिला शॉपिंगला जायचं होतं. सो नदीत गेले, काय माहिती पडलेलं असेल ते उचलत. ही आहे आमची शेती. अच्छा, ठीक आहे. आणि एवढी गरमी वाढलेली की माझ्या काकांची हालत बघा काय झाली आहे. तरी पण आंबे काढायचे आहेत काहीही करून. आणि इकडे आई आमची टाइमपास म्हणजे काय, फक्त फोटो काढायला आंब्यांबरोबर आणि बघायला, बस एवढं इम्पॉर्टंट काम. कॅच घे, कॅच घे. थोडे कॅश टाकता, खर्चून टाकले. अगो गेलो आंबे, इकडे बघा, इकडे बाबू. मुंबईकर येऊन इथे आंबे काढत आहे हाताने. ह्या लोकांनी खींचो, जोर से खींचो. हो, ये क्या हो गया? मजा आया. हा बघ का, हा कसा होय ग, काढायचा तो बघ लाल आहे. काय काढ. व्हेरी गुड सायली, व्हेरी गुड. मुंबईवाले आणि पुण्यावाले दोघे मिळून इथे आंबे काढतात आहे. जेवढे खाली दिसतात तेवढे आंबे काढतात आहे. वरती पण आहे खूप, पण ते काढायला जमणार नाही, कोणाला तरी सांगावं लागेल. तर खूपच वरती आहे हे बघा, ते काही जमणार नाही. सो बघू कसं काय ते. तोपर्यंत हे आंबे जमा करतात आहे काढलेले, आणि आमचं फोटो सेशन चालू आहे. तो खिच मेरी फोटो, तो खिच मेरी फोटो, तो खिच. जमताला पिया दिलाय तर जमताला आपट बाकी काय मारू. उतारलेले आंबे बाबू. ओ माय गॉड, आधी कर. प्रथमेश परब स्माइल के साथ. आम्ही इथे फक्त वेचायला आलेलो आहे. आम्ही फक्त वेचायला आलेलो आहे आणि आई इकडे फक्त उभी राहिलेली आणि हे काढते काढ. पण आम्ही खरंच मेहनत करतोय. हे जे काढतात आहे ते साईड उचलून ठेवते आणि व्हिडिओ काढायची मेहनत करतोय. घबरा, हा सुक सुक.
हे आहेत आमचे पुण्याचे काका. त्यांना असं चालायला सांगितलं तर खूप दम लागतो किंवा घाम येतो, पण गावी आल्यावर त्यांची एनर्जी ना खूपच डबल होते. विदाऊट टॅबलेट दमलेत आता. यांना जेवढे जमतात आहे तेवढे त्यांनी आंबे काढले, जेवढे खाली होते तेवढे सगळे काढले. आम्हाला पण आजूबाजूला जे दिसत होतं ते सगळे काढून आम्ही आता एकत्र करत होतो. ना ही बोली मी पहिले आंबे काढायला जाते आणि मग देवळाकडे जाते, तुम्ही दोघी जावा. कोकम कोकम थांबा. तू फोटो काढला तर आई का पाठी राहते, आई पण फोटो काढे. जेवढे जमले ते आंबे सगळे पॅक करून घरी घेऊन चाललो. आम्ही आता आंबे काढून झालेले आहेत. आता आपण जाणार घरी, मस्त अंघोळ पाणी करणार आणि देवळात जाणार. देवळात काय आहे तुमच्याकडे आज? कार्यक्रम. आणि रात्री छावा पिक्चर बघायला येणार की नाही? येणार. मिनिस्टर, त्यानंतर एव्ही दाखवणार मुंबई मंडळाचं, त्यानंतर सत्कार समारंभ आणि मग छावा पिक्चर बघून आपापल्या घरी. छावा मूवी स्क्रीनिंग आहे तुमच्याकडे? वा वा वा. फोटो काढायलाच आलो. व्हिडिओ काढायला. काय बोलतात बरे? काय बोलतात? पाणी नाही ना इकडे, जास्त नाहीये. हो ते तर आहे. आई आणि काका वगैरे येतील सगळे चालत चालत. आम्ही दोघं चाललोय पुढे, कारण सावंतवाडीला जायचं होतं, तयारी करायची होती. त्यामुळे आम्ही निघालो गाडीवरून. हे येतात आहे पाठी चालत. जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई. कोकण 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 कोकण. हा आहे आमचा वाडा, जिथे आमचे रेडे होते. सध्या नाही आहेत, या काकांचे आहेत. आणि पाठीमागे खूप झाडं आहेत. मस्त क्लायमेट आहे आणि छान वाटतं इकडे. माझी पिशवी आता बाजार करताना माझी वाट लावली असती, तू पिशवी विसरला असता. हा आहे माझा भाऊ, जो चुकून माझी पिशवी घेऊन चाललेला होता. आणि तो चालला आहे बाजूचे काका आहेत त्यांना बोलवायला. जे राहिलेले आंबे आहेत ते काढायचे आहेत, त्यामुळे तो त्यांना बोलवायला चाललाय. आणि आम्ही चाललोय आता सावंतवाडीला. सो लेट्स गो. सावंतवाडीला जाऊन आम्ही काय करतोय तोपर्यंत तुम्ही व्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.